जय शिवराय, जय भीम, जय लवजी. आत्ता एक 2-4 दिवसापूर्वी मार्केटवाडीचे आमदार उत्तम जामकर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी त्यांच्या गावकऱ्यांनी पूर्ण तयारी केली होती. पण प्रशासनाने त्यांना तिथनं हाकलून लावले आणि त्यांनी तिथं बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला. ही लोकशाही कशी संपत चाललेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार दिला आहे, लोकशाहीचा जो आपल्याला संविधानिक अधिकार दिला, पण शासन कसं त्याला मारते हे बघा. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब हे उद्या मार्केटवाडीला जाणार आहेत आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे तिथनंच लोकशाही वाचवण्यासाठी तिथनं पदयात्रा काढणार आहेत. आणि महाविकास आघाडीचे त्यात काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यात सामील होणार आहेत. आणि आज विधानसभेचे आमदारांनी सगळ्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. 200 लोकांनी त्यात आज शपथ घेतली. काही लोकांनी महाविकास आघाडीच्या त्याला विरोध केला. त्यात अबू आझमी असतील, बापू पठारे असतील, माकपचे काही लोक होती, त्यांनीही शपथ घेतली. 200 लोकांनी जर शपथ घेतली, त्यातल्या 88 लोकांनी शपथ घेतली नाही. पण बाकीच्या लोकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला, पण त्यांनी आज शपथ घेतली नाही. हे दाखवण्यासाठी, या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी त्यांनी दाखवून दिलं की आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत आणि आम्ही संविधान पाळणारी लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं आम्हाला एक शस्त्र दिलेलं आहे. त्या शस्त्राच्या जीवावर आम्ही आज ही लोकशाही चालवणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी एकजूट असंच राहावं आणि महाविकास आघाडीच्या बरोबर राहून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही जी आपल्याला दिलेली, त्या लोकशाहीचं आपण सर्वांनी पालन करावं एवढीच अपेक्षा करतो. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.